भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्या ग्रंथाचे लेखक विश्वभूषण भारतरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्या ग्रंथाचे लेखक आहेत. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथातील चतुर्थ खंड चालू असून चतुर्थ खंडातील भाग पहिला आपण पाहत आहोत आणि या भाग पहिल्यामधील चॅप्टर 7 आहे. केवळ नीती पुरेशी नाही, ती पवित्र आणि सर्व व्यापक असली पाहिजे. त्या अगोदर आपण समर्पण घेऊया रोजच्या प्रमाणे आणि नंतर या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. सुखो बुद्धानुपादो सुखा सदम देसना सुखा संगस्य सामगे समागन तपो सुखो. सुखद बुद्धाचा जन्म, सुखकर सद्धम्म उपदेश, सुखकर संघ एकता आणि सुखद समूह तपस्या. धम्मपद बुद्धोगो 14:194. समर्पण संपलेलं आहे आणि आता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो. चॅप्टर 7. केवळ नीती पुरेशी नाही, ती पवित्र आणि सर्व व्यापक असली पाहिजे. वस्तू पवित्र केव्हा ठरते, ती का पवित्र ठरते, असे 2 प्रश्न आपल्या समोर उभे राहतात. प्रत्येक प्राथमिक अथवा प्रगल्भ समाजात काही वस्तू अथवा समजुती पवित्र मानल्या जातात व काही अपवित्र मानल्या जातात. जेव्हा वस्तू अथवा समजूत पवित्रतेच्या अवस्थेला पोहोचते तेव्हा तिचे उल्लंघन करता येत नाही, किंबहुना तिला स्पर्शही करता येत नाही. असे करणे निषिद्ध समजले जाते. याच्या उलट जी वस्तू अथवा समजूत अपवित्र म्हणजे पावित्र्याच्या क्षेत्राबाहेरची असते, तिचे उल्लंघन केले तरी चालते. म्हणजे अशा अपवित्र वस्तू अथवा समजुती यांच्या विरुद्ध वागताना मनात भय अथवा विवेक बुद्धीची टोचणी उद्भवत नाही. जे पवित्र ते मंगल होय, त्याचे उल्लंघन केले म्हणजे धर्मबाह्य वर्तन ठरते. म्हणजे यानं धर्म पाळला नाही, अधर्माने वागला. जे पवित्र ते मंगल होय, त्याचे उल्लंघन केले म्हणजे धर्मबाह्य वर्तन ठरते. यानं धर्म पाळला नाही, नाही का? एखाद्या वस्तूला पावित्र्य का दिले जाते असा प्रश्न निर्माण होतो. प्रस्तुत विषयाच्या अनुरोधाने प्रश्नाचे क्षेत्र मर्यादित करण्यासाठी असा प्रश्न विचारता येईल की नीतीला पावित्र्य का दिले गेले? नीतीला पावित्र्य का दिले गेले असा प्रश्न केलेला आहे. त्याचं उत्तर अशा प्रकारे: नीतीला पावित्र्य देण्यात 3 घटक कारणीभूत झाले असावेत.
किती घटक? 3 घटक कारणीभूत झाले असावेत. नंबर 1, पहिला घटक म्हणजे श्रेष्ठांचे संरक्षण करण्याची सामाजिक हिताच्या दृष्टीने आवश्यकता. काय म्हणते? पहिला घटक काय आहे? श्रेष्ठांचे संरक्षण करण्याची सामाजिक हिताच्या दृष्टीने आवश्यकता. ह्या प्रश्नाची पार्श्वभूमी जीवन कलह आणि जीवन संघर्षात योग्यतम माणसे टिकून राहिली पाहिजेत या सिद्धांतात आहे. या प्रश्नाचा विकासवादाशी संबंध आहे. हे सर्वश्रुतच आहे की मानव समाजाचा विकास जीवन संघर्षामुळे घडला. कारण प्रारंभिक युगात अन्न सामुग्री अतिमर्यादित होती. हा संघर्ष अत्यंत भयानक स्वरूपाचा होता. निसर्गाचे दात आणि नखे रक्तलांछित आहेत असे म्हणतात. कारण एक दुसऱ्याच्या जीवावर बेतलेला असतो. मोठा मासा लहान माशाला खातो, नाही का? आपण शेतामध्ये पाहतो, काय करतो आपण? शेतामध्ये उंदीर असतात, उंदराला साप खातो. मग सापाला गरुड किंवा घार जे पक्षी असतात ते खातात. पक्ष्याला आणखी कोणता तरी. अशा प्रकारे ही साखळी, ही निसर्ग म्हणून म्हटलेलं आहे. हा संघर्ष अत्यंत भयानक स्वरूपाचा होता. निसर्गाचे दात आणि नखे रक्तलांछित आहेत असे म्हणतात. या भयानक रक्तरंजित संघर्षात योग्यतम तेच टिकाव धरू शकतात. योग्यतम तेच टिकाव धरू शकतात. ही समाजाची अगदी प्रारंभीची स्थिती झाली, सुरुवातीची. प्राचीन काळी केव्हा तरी आणि कोणीतरी असा प्रश्न उपस्थित केला असेल की जो सर्वात अधिक शक्तिमान तोच योग्यतम आहे काय? की जो अत्यंत दुर्लभ आहे त्याला संरक्षण दिले तर परिणामी समाजाचे हेतू आणि साध्य साधावयाला तोच अधिक योग्य ठरणार नाही काय? असे प्रश्न आहेत एकावेळी. तत्कालीन सामाजिक स्थितीने त्याचे उत्तर होकारार्थी दिलेले दिसते. नंतर असा प्रश्न उद्भवतो की कमजोर म्हणजे दुर्बल माणसाचे संरक्षण करण्याचा मार्ग कोणता? मग एकदा सांगता की ताकदवार माणसालाच त्याचं रक्षण म्हणजे ताकदवार लोक कमजोर माणसाला जगू देणार नाहीत. म्हणून जे योग्यतम म्हणजे सर्वात अधिक शक्तिमान आहेत त्यांच्यावर काही निर्बंध घातल्याने ते शक्य होणार आहे. म्हणजे जगा आणि जगू द्या, जगा आणि दुसऱ्यालाही जगू द्या. याच उत्तरात नीतीचा उगम आणि आवश्यकता सामावलेली आहे. कारण ताकदवार जरी असाल तुम्ही, मग तुम्ही कमजोराला जगू देणार नाही. त्याच्यासाठी त्याच्यावर नियम, त्या नियमालाच नीती म्हटलेलं आहे. म्हणजे सर्वांचंच रक्षण केलं, सर्वांचं रक्षण झालं पाहिजे, सर्व जिवंत राहिले पाहिजेत,
नाहीतर कमजोर लोकाला, ताकदवार लोकांना जिवंत ठेवलं नसतं. प्रारंभी हे निर्बंध योग्यतम सर्वात अधिक शक्तिमान माणसांना लागू केल्यामुळे ते पवित्र मानण्याची आवश्यकता होती. कारण काहीतरी भीती दाखवायला लागली त्यांना. त्या माणसाला जोपर्यंत भीती दाखवणार नाही तो मग तो कशाला काय समजणार आहे. मग तो कमजोर माणसाला जगू देणार नाही. म्हणून त्याच्यावर बंधनं घातले किंवा माणसांना लागू केल्यामुळे ते पावित्र्य मानण्याची आवश्यकता होती. ते पवित्र आहे, ते नियम मोडता येणार नाही, असे बंधनं त्या माणसावर घातले गेली. यापासून होणारे परिणाम फार गंभीर स्वरूपाचे आहेत. पहिला प्रश्न असा निर्माण होतो की सामाजिक स्वरूप धारण केल्याने नीती असामाजिक समाजहित विरोधिनी तर होत नाही ना, असे वाटते. चोरामध्ये आपापसात नीती नसते असे नाही. चोरामध्ये सुद्धा नीती असते आणि एका माणसाला नीतीची गरज पडत नाही. पण ज्यावेळेस एकापेक्षा जास्त माणसे निर्माण होतात त्यावेळेस तिथं नीतीचा प्रश्न निर्माण होतो. व्यापाऱ्यातही आपापसात नीती असते. एका जातीच्या माणसात आपापसात नीती असते. दरोडेखोरांच्या टोळीतही आपापसात नीती असते. म्हणजे नीती असली पाहिजे तरच एकमेकाला आपण जगू देऊ. वाटून इरजून, त्याला म्हणतात वाटून इरजून खा. म्हणजे तुम्ही जगा, आम्हालाही जगू द्या. तुम्ही जिवंत राहा, आम्हालाही जिवंत राहू द्या. परंतु या नीतीचे स्वरूप वेगळेपणाची जाणीव आणि आपल्यापुरतीच क्रियाशीलता निर्माण करणार असते. ही नीती म्हणजे एका विशिष्ट समूहाच्या हिताचे संरक्षण करण्यापुरतीच मर्यादित, म्हणजेच समाजहित विरोधी असते. या प्रकारच्या नीतीतील वेगळेपणाची जाणीव आणि आपल्यापुरतीच क्रियाशीलता ही तिचे विरोधक रूप अगदी उघडे करतात. जेव्हा जेव्हा एखादा विशिष्ट समूह आपलाच स्वार्थ राखण्यासाठी नीती पाळतो तेव्हा तेव्हा त्या नीतीचे समाजविरोधक रूप स्पष्ट होते. अशा प्रकारे होणाऱ्या समाजातील समूह संघटनांचे परिणाम दूरगामी असतात. जर समाज असा परस्पर विरोधक समूहाचा बनला तर तो समाज असंघटित व शकलित राहील. म्हणजे वेगवेगळ्या ग्रुपमध्ये राहील, वेगवेगळ्या पायऱ्यामध्ये राहील, वेगवेगळ्या गटामध्ये राहील, वेगवेगळ्या संघटनेमध्ये राहील, वेगवेगळ्या जातीमध्ये राहील, वेगवेगळ्या धर्मामध्ये राहील. असंघटित व विभागलेल्या समाजापासून जे भय उद्भवते, जे भीती, ते हे की तो आपल्या समोर भिन्न भिन्न आदर्श आणि मूल्यमापनाचे भिन्न भिन्न मानदंड ठेवतो, म्हणजे नियम ठेवतो. आणि सर्वसामान्य आदर्श आणि सर्वसामान्य मूल्यमापनाचे मानदंड म्हणजे नियम नसल्यास सर्व समाज हा मिळते जुळते घेणारा असा एकजिनसी राहत नाही. असे भिन्न भिन्न आदर्श आणि मूल्यमापनाचे भिन्न भिन्न मानदंड रूढ असलेल्या समाजात व्यक्तीला आपल्या विचारात सुसंगती राखणे अशक्य होते. परंतु बाबासाहेबांनी मात्र ते शक्य करून दाखवलं.
संविधानाच्या नेम घालून कितीतरी या देशामध्ये जाती आहेत, कितीतरी प्रांत आहेत, काही राज्य आहेत वेगवेगळे. या सर्व जाती धर्मातील पंथातील सर्व लोकांना न्याय देणारं असं संविधान, नीतीचं संविधान तयार केलेलं आहे. म्हणून तुम्ही आम्ही सर्वच बहुजन आज ताठमानेनं बोलू शकतो, ताठमानेनं चालू शकतो, ताठमानेनं कोणतं कार्य करू शकतो. तुम्हाला भाषण स्वातंत्र्य दिलं आहे, धर्म स्वातंत्र्य दिलेलं आहे, तुम्हाला राहणीमान स्वातंत्र्य दिलेलं आहे, तुम्हाला खाणपिणं स्वातंत्र्य दिलेलं आहे. प्रत्येक माणसाला, स्त्रियाला तर अधिकारच नव्हते. चतुर्वर्ण व्यवस्थेमध्ये माणसांना फक्त काही माणसांना, काहीच घटकांना जे मनुस्मृतीच्या प्रमाणात 4 वर्ण पाळले होते, त्यामध्ये या 3 वर्णांनाच काही अधिकार होते. शूद्रांना अधिकारच नव्हते. त्यांना धनसंपत्ती जगण्याचा सुद्धा अधिकार नव्हता, कारण त्यांनी फुकट त्यांची सेवा करायची, त्यांनी दिलं त्याच्यावर त्यांनी जगायचं. असं सर्व त्या म्हणजे या चतुर्वर्ण व्यवस्थेत माणसाला वर्गावर्गात वाटून, जातीत वाटून, पंथात वाटून या देशाला, या समाजाला लुटत राहिले. आज सुद्धा तीच परिस्थिती आहे. देशात संविधान चालू आहे, परंतु मनुवाद अजून मुळासकट गेलेला नाही. आपण पाहतोय, आपण पेपरमध्ये पाहतो, टी व्हीवर बातम्या ऐकतो. या समाजाने त्या समाजाला अशा प्रकारचं केलं. ते माणसं आहेत, आम्ही माणसं आहोत, तुम्ही माणसं आहेत. मग एका माणसानं दुसऱ्या माणसासंग माणसासारखं वागणं, याला खरा धर्म म्हणतात. पण इथं काय म्हणतात, आमच्या धर्माचंच एक राज्य तयार करायचं. ही अशक्यातली गोष्ट आहे. बाबासाहेबांनं जनतेचं राज्य निर्माण केलं संविधान रूपानं. जनता राजा निवडते. पहिलं कसं राजाच्या पोटी जन्मला की राजा व्हायचा, आता तसं नाही. बाबासाहेबांनं संविधानामुळं आपण सर्व जाती धर्मातील लोक मतदान करतो. तो बी अधिकार नव्हता, तोही अधिकार बाबासाहेबांनं संविधान रूपानं दिलेला आहे. आज राष्ट्रपतीला एक मतदान करण्याचा अधिकार आहे, तसा शेवटचा नागरिक गावातला त्यालासुद्धा एक मतदान करण्याचा अधिकार आहे. म्हणजे केवढी समानता, म्हणजे एवढं विविधता असूनसुद्धा त्याला एका दोरीमध्ये म्हणू आपण, नाही का, समजण्यासाठी एका रेषेमध्ये, एका समतेच्या सूत्रामध्ये जाती धर्म पंथ राष्ट्र राज्य सर्वाला एकत्र बांधून या संविधानाने आम्हाला सर्वाला जीवन जगण्याचा अधिकार दिलेला आहे. जीवन जगण्याचा अधिकार नव्हता. समाजातील व्यक्तीला आपल्या विचारात सुसंगती राखणे अशक्य होते त्या काळात. न्याय व आपल्या संख्याबलाचा विचार बाजूला ठेवून भरमसाठ हक्क सांगणाऱ्या समूहाच्या वर्चस्वावर जो समाज आधारलेला असतो, त्या समाजात संघर्ष हा अटळ असतो. अशा प्रकारच्या संघर्षाला खीळ घालण्यासाठी सर्वांना पवित्र वाटणाऱ्या नीतीची गरज पडली, नाही का, नीतीची आवश्यकता पडली. अशा सर्वसामान्य नीतिनियमाची आवश्यकता असते. तिसऱ्या एका कारणास्तव नीती पवित्र आणि सर्वव्यापक असण्याची आवश्यकता आहे, आणि ते म्हणजे व्यक्तीच्या विकासाला संरक्षण देण्यासाठी. जीवन संघर्षात अथवा समूह शासनात व्यक्तीचे हित
हे सुरक्षित नसते. व्यक्तीला ज्या समाजात सर्वसामान्य ध्येय आणि सर्वसामान्य आदर्श यांना सार्वत्रिक मान्यता असते, त्या समाजात जी मानसिक सुसंगती साधता येते ती जो समाज समूहात विभागलेला असतो त्यात साधता येत नाही. समूहाप्रमाणे आदर्श आणि ध्येय भिन्न असली की समाजातील व्यक्तीचे विचार बहकतात आणि समाज व्यवहाराकडे साकल्याने पाहण्याची दृष्टी सुसंगत राहू शकत नाही, ते विकृत होते. दुसरे असे की समूह व्यवस्थेमुळे पक्षपातीपणा वाढतो आणि न्याय मिळत नाही. समूह व्यवस्थेमुळे समाजाचे वर्ग प्रधान थर बनतात, पायऱ्या बनतात. जे मालक असतात ते मालकच राहतात आणि जे दास असतात जन्मास येतात ते दासच राहतात. पण आता तसं नाही. बाबासाहेबांच्या संविधानामुळं आता दास सुद्धा पंतप्रधान बनू शकतो. कोणी दास नाही, कोणी तर सर्वाला समान संधी या संविधानाने दिले. धनी ते धनीच राहतात, कामगार ते कामगारच राहतात. अधिकार संपन्नचे अधिकार संपन्नच राहतात आणि गुलाम ते गुलामच राहतात. हे त्या पहिल्या जुन्या काळच्या पद्धतीप्रमाणे. परंतु या संविधानामुळे याचा अर्थ असा की अशा व्यवस्थे स्वातंत्र्याचा लाभ काही थोडक्यांनाच होतो. स्वातंत्र्य होतं काय नाही तर सर्वांना होत नाही. अल्पसंख्याकांना समतेचा लाभ होतो, बहुसंख्याकांना मात्र त्यापासून वंचित राहावं लागते. यावर उपाय काय? यावर उपाय म्हणजे बंधुता ही सर्वत्र प्रभाव पाडणारी शक्ती बनविणे. बंधुता म्हणजे काय? बंधुता म्हणजे मानवातील भातृभाव म्हणजेच नीती. म्हणूनच भगवान बुद्धाने शिकवले, धम्म म्हणजे नीती आणि धम्म पवित्र आहे तशीच नीतीही पवित्र आहे. अशा प्रकारे आपण नीती, केवळ नीती पुरेशी नाही तर ती पवित्र आणि सर्वव्यापक असली पाहिजे. आजचा व्हिडिओ इथे संपलेला आहे. तर सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो. बंधू आणि भगिनींनो, भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथातील हे जे व्हिडिओ आहे हे आपणा सर्वांच्या हितासाठी, अखिल मानवजातीच्या हितासाठी भगवान बुद्धाचे विचार आहेत, समतेचे विचार आहेत. तरी आपण सर्वांनी गंभीर खंडारी यूट्यूब चॅनल या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करावं ही नम्र विनंती. तर सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो. तेरा मंगल मेरा मंगल सबका मंगल होय रे. अशा पद्धतीनं आज आपण या व्हिडिओला इथे थांबूया. जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान. पुन्हा भेटूया उद्या.